मी दया जोशी, संस्कृत अध्ययन या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वीचा रम्य संस्कृतम या शीर्षकाखालील वर्णानाम साहचर्यम हा पाठ। तर चला तर मग बघूयात। अर्थात वर्ण म्हणजे काय, तर सगळ्यात छोटा जो भाग आहे तर शब्दाचा किंवा वाक्यांचा, तर त्याला वर्ण आपण असं म्हणतो। तर ह्या वर्णांचं साहचर्य म्हणजे ज्या वेळेला ते जवळ येतात त्यावेळेला काय होतं, तर त्याला संधी असं आपण म्हणतो। तर स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी असे संधींचे 3 प्रकार आहेत। परंतु हा जो तुमचा पाठ आहे तर यामध्ये फक्त स्वरांविषयीच उल्लेख केलेला आहे। चला तर मग बघूयात। अस्माकं भिन्नानि उच्चारण स्थानानि। तर इथे बघा, तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही पुस्तक घेऊन बसायचं आहे आणि मी काय सांगते आहे ते पुस्तकात लक्ष द्यायचं आहे। ते इथे स्वर दिलेले आहेत अ ते औ पर्यंत, अ इ उ ऋ ऋ ए ऐ ओ औ हे स्वर आहेत। तर हे सगळे स्वर काय म्हणतात, ते म्हणतात की आमचे जे भिन्न उच्चारण स्थान आहेत, भिन्नानी उच्चारण स्थानानी यूयम जानीथ। आणि हे तुम्हाला माहित आहे की आमचे उच्चारण स्थान कसे आहेत, तर भिन्न भिन्न आहेत। वयम सर्वे सहैव तिष्ठामः, आणि आम्ही सगळेजण कसे राहतो, सोबत राहतो। अस्माकं परस्पर साहचर्यम रोचकम, आणि आमचं परस्परांचं सोबत, साहचर्य म्हणजे सोबत असणं हे कसं आहे, रोचक आहे। यदा अस्मासु द्वयोः अतीव सन्निकर्षः भवति, जेव्हा आमच्यामधले दोघं जण जेव्हा अतिशय जवळ येतात, सन्निकर्ष म्हणजे काय, अतिशय जवळ येतात, तदा यद ध्वनी परिवर्तनम भवति सह एव संधी, आणि त्यावेळेला जे ध्वनी परिवर्तन होतं अतिशय जवळ आल्यामुळे, 2 स्वर जवळ आल्यामुळे जे ध्वनी परिवर्तन होतं तर त्याला काय म्हटलेलं आहे, संधी म्हटलेलं आहे। अर्थात 2 स्वरांमध्ये संधी होतो म्हणजे काय, की एक वेगळा ध्वनी निर्माण होतो। कारण सुरुवातीला भाषा ही लेखी स्वरूपात नव्हती, तर केवळ बोललं जात होतं, आणि म्हणूनच आधी काय होतो, तो ध्वनी निर्माण होतो आणि मग त्याच्यानंतर तो वर्ण लिहिला जातो, आपण नंतर लिहितो, आणि म्हणूनच जे परिवर्तन केलं जातं तर त्याला ध्वनी असं म्हटलेलं आहे। त्या ध्वनींना अतिशय महत्त्व दिलेलं आहे। त्यानंतर बघा, 2 स्वर दाखवलेले आहेत अ आणि अ। तर आवयोः संयोगेन आकारः भवति, यथा न अधिक अस्ति नास्ति। तर हे जे आपल्याला उदाहरणं दिलेली आहेत, तर ती उदाहरणं जी आहेत तर ती कशाची आहेत, तर स्वरसंधीची। आणि स्वरसंधीचे काही प्रकार जे आहेत, प्रकार बरेच आहेत, परंतु इथे 2-3 प्रकार आपण अभ्यासणार आहोत। तर अ हे स्वर काय म्हणतात बघा, की आमच्या संयोगाने काय होतं, आकारः भवति, आकार होतो, आणि त्याचं उदाहरण काय दिलेलं आहे, न अस्ति। तर या नकारामध्ये अ आहे आणि हा अ आहे, याचा काय होतो, आ तयार होतो, आणि म्हणून याचा संधी काय होतो, नास्ति। त्यानंतर बघा, ई हा स्वर काय म्हणतो, की आवयोः सन्निकर्षः इकारे परिणमते। आणि आमचं जेव्हा आम्ही दोघं जण जेव्हा जवळ येतो, 2 ई स्वर हे जेव्हा जवळ येतात तेव्हा त्याचं कशामध्ये परिवर्तन होतं, ईकारामध्ये, म्हणजे दीर्घ ईकारामध्ये परिवर्तन होतं। त्याचं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे बघा, रवी इंद्रः। तर रवी मध्ये ई आहे आणि हा ई आहे, तर त्यांचा काय होतो, दीर्घ ई होतो। आता ई किंवा ई किंवा आ हे काय आहेत, एकमेकांचे सवर्ण आहेत। तर इथे संधी होऊन मग हा काय होतो, रवींद्र असं रूप तयार होतो। ठीक आहे, हे एकमेकांचे काय आहेत, सजातीय किंवा सवर्ण आहेत, आणि हे सवर्ण जेव्हा एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा त्याचं काय होतं, दीर्घ होतं, सवर्ण दीर्घ। त्यानंतर बघा, उ हा स्वर काय म्हणतो आहे, तर आवयोः अपि उकारः भवति। जेव्हा आम्ही पण दोघं जण जवळ येतो तेव्हा काय होतो, तेव्हा उ होतो, उकारः भवति, दीर्घ उ होतो। त्याचं उदाहरण बघा काय दिलेलं आहे, भानु उदयः, भानु उदयः। आता भानु मध्ये नु ह्रस्व आहे म्हणून हा ह्रस्व उ, याचा संधी होतो, काय होतो, उ, आणि म्हणून हे रूप तयार होतं, भानुदयः। त्यानंतर ऋ आवयोः संयोगेन ऋकारः भवति। तर 2 ह्रस्व ऋ जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते सजातीय एकत्र आल्यामुळे त्यांच्यामध्ये दीर्घ संधी होतो,
त्याचं उदाहरण इथे दिलेले आहे बघा, मातृ ऋणम, मातृ ऋणम. तर रू रू एकत्र आल्यामुळे या तृ मध्ये रू आहे आणि हा रू एकत्र आल्यामुळे त्याचं रूप बघा कसं तयार झालेलं आहे, मातृणम. म्हणजे इथं दीर्घ झालेला आहे. ठीक आहे. तर पुस्तकात बघा काय दिलेलं आहे, अयम समानानाम वर्णानाम दीर्घ रूपः संधी. आणि हे सारखे वर्ण सारखे स्वर जेव्हा जवळ येत आहेत तेव्हा त्यांच्यामध्ये कोणता संधी झालेला आहे तर दीर्घ संधी. अर्थात स्वरसंधीचा हा एक प्रकार आहे. दोन सजातीय स्वर एकत्र आलेले आहेत आणि त्यांच्यापासून आपल्याला दीर्घ स्वर प्राप्त झालेला आहे, म्हणून ही दीर्घरूप संधी आहे. अतः सह सवर्ण दीर्घ संधी ही इति उच्यते. आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं, सवर्ण दीर्घ. कारण अ आ किंवा आ हे एकमेकांचे काय आहेत, सवर्ण आहेत, सजातीय स्वर आहेत. आणि म्हणूनच ते दोन्ही सवर्ण एकत्र येऊन आपल्याला दीर्घ स्वर मिळतो आहे आणि म्हणूनच त्याला काय म्हटलेलं आहे, सवर्ण दीर्घ संधी. त्यानंतर बघा पुढे, यदि आवयोः अ आणि ई हे दोन स्वर काय म्हणत आहेत तर यदि आवयोः अतिशयितः सन्निधिः तर्हि आवयोः स्थाने एकारः उपतिष्ठति. आणि अ आणि ई हे स्वर आपल्याला म्हणत आहेत की आम्ही दोघं जण जेव्हा अतिशय जवळ येतो, अतिशय आमचं सामिप्य होतं, त्यावेळेला काय होतं की अवयव स्थानी आमच्या दोघांच्या स्थानावरती एकारः उपतिष्ठती. कोणता स्वर येतो, ए हा स्वर येतो. आता त्याचं उदाहरण बघा काय दिलेलं आहे, यथा गण ईशः इत्यस्य उच्चारणम गणेशः. तर हे उदाहरण आपण बघूयात. आता हा जो प्रकार आहे संधीचा, तर याला कोणतं संधी म्हटलं जातं, गुणसंधी म्हटलं जातं. किंवा अ आणि ई हे जेव्हा एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा त्यांच्यामध्ये संधी होऊन आपल्याला ए हा स्वर मिळतो आणि अ आणि उ हे जेव्हा एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा ओ, तर यालाच गुणसंधी असं म्हटलं जातं. आधी जे उदाहरण आपण बघितली ती कोणती होती, सवर्ण दीर्घ संधी होती. दोन सजातीय स्वर एकत्र आले आणि त्यांच्यापासून आपल्याला दीर्घ स्वर मिळाला आणि म्हणूनच दोन सवर्ण एकत्र आल्यामुळे सवर्ण दीर्घ असं त्या संधीचं नाव आहे. हा स्वरसंधीचा एक प्रकार आहे. आता बघा उदाहरण, गण गण ईशः, गण ईशः. तर या गणामध्ये काय आहे, अ हा स्वर आहे आणि हा कोणता स्वर आहे, ई. तर या दोघांमध्ये संधी होऊन आपल्याला काय मिळणार आहे, ए हा स्वर मिळणार आहे आणि म्हणून गणेश असं रूप तयार झालेलं आहे. तर याला कोणती संधी म्हटली जाते, गुणसंधी. तर हा कशाचा प्रकार आहे, स्वरसंधीचा प्रकार आहे. त्यानंतर बघा अ आणि उ हे दोन स्वर काय म्हणत आहेत आपल्याला, आवयोः सन्निकर्षस्य परिणाम रूपेण. आम्ही जेव्हा जवळ येतो, आमचा सन्निकर्ष होतो तेव्हा त्याचा परिणाम काय होतो, परिणाम रूपेण द्वयोः अपि स्थाने दोघांच्या सुद्धा स्थानावरती ओकारः आयाति, ओकार येतो, ओ हा स्वर येतो. त्याचं उदाहरण बघा आपल्याला दिलेलं आहे, लंब उदरः, लंब उदरः. तर आता इथे काय आहे, लंब मध्ये अ हा स्वर आहे आणि त्याच्यासमोर कोणता स्वर आहे तर उ हा स्वर आहे आणि म्हणूनच त्याचं काय होतं, ओकारामध्ये परिवर्तन होतो, गुण होतो आणि म्हणूनच रूप असं तयार होतं याचं, लंबोदरः. इथे सुद्धा गुण होतो. त्यानंतर बघा आ आणि ए हे स्वर आपल्याला काय म्हणत आहेत, आवयोः संयोगेन आमच्या संयोगाने काय होतं, एकत्रीकरणाने काय होतं, ऐ इति संधिरूपः आदेशः भवति आणि ऐ असा आदेश होतो. त्याचं उदाहरण बघा काय दिलेलं आहे, त्याचं उदाहरण असं दिलेलं आहे, सदा एव, सदा एव. तर या सदामध्ये काय आहे, आ हा स्वर आहे आणि इथे ए हा स्वर आहे. तर त्याचा कोणता आपल्याला मिळतो, ऐ हा स्वर मिळतो आणि म्हणूनच त्याचा संधी होतो सदैव. त्यानंतर आ आणि ओ हे स्वर काय म्हणतात की आवयोः संयोगेन औ इति संधिरूपः आदेशः भवति. आणि आम्ही जेव्हा दोघं जण जवळ येतो तेव्हा आम्हाला कोणता आदेश होतो तर औ. त्याचं उदाहरण आपल्याला दिलेले बघा, गंगा ओघः, गंगा ओघः,
गंगामध्ये काय आहे, आ हा स्वर आहे आणि हा ओ, तर त्याचं कशामध्ये परिवर्तन होतं, औ मध्ये, आणि म्हणून गंगौघ असं त्याचा संधी होईल. ठीक आहे. हे आपण काय शिकत आहोत, हे सगळे स्वर जवळ येत आहेत, त्यांचा अतिशय सन्निकर्ष होतो आहे, अतिशय सामिप्य होत आहे, आणि म्हणून आपल्याला काय मिळतो आहे दुसरा, त्याचा परिणाम काय होतोय, तर आपल्याला एक दुसरा स्वर मिळतो आहे, आणि म्हणून त्याला स्वरसंधी असं म्हटलेलं आहे की आपल्याला पुन्हा दुसरा स्वरच मिळतो आहे. तर हे वेगवेगळे प्रकार आहेत स्वरसंधीचे, तेच आपण उदाहरण रूपाने आणि वेगळ्या पद्धतीने अभ्यासत आहोत. अर्थात व्याकरणाचा जो भाग आहे, तर संधी किंवा समास म्हटलं तर विद्यार्थ्यांना अतिशय क्लिष्ट वाटतात आणि भीती वाटते व्याकरण म्हटलं की, पण अशा प्रकारे जेव्हा संवादात्मक रूपाने आपल्याला दिलं जातं तेव्हा शिकण्यामध्ये पण आपल्याला उत्साह वाटतो आणि कठीण वाटत नाही, किंवा आपण काहीतरी व्याकरण शिकत आहोत असं आपल्याला वाटत नाही, आणि म्हणूनच हा पाठ आपल्याला अशा पद्धतीने शिकायचा आहे. त्यानंतर बघा, ई हा स्वर काय म्हणतो की यदा मम संयोग स्वरेण भवती, माझा संयोग ज्या वेळेला एखाद्या स्वरासोबत होतो, मग तो कुठलाही स्वर असू दे, तर पण इथे काय दिले की ई आणि ई वर्जयित्वा, म्हणजे त्याचा सवर्ण सोडून इतर कोणत्याही स्वरांसोबत होतो, तदा मम परिवर्तनम य इति वर्णे भवती, तेव्हा माझं परिवर्तन कुठे कसं होतं, तर य या वर्णामध्ये होतं. त्याचं उदाहरण बघा असं दिलेलं आहे, करोमी अहम. अर्थात ही कोणती संधी आहे, याला यणसंधी असं म्हटलं जातं. त्याचं उदाहरण दिलेलं आहे, करोमी अहम. तर मी मध्ये काय आहे, ई हा स्वर आहे आणि त्याचा सवर्ण सोडून त्यांनी सांगितलं आहे. ई काय म्हणतो, हा स्वर काय म्हणतो की माझा सवर्ण सोडून कोणता जरी स्वर आला तर माझं परिवर्तन कशामध्ये होतं, तर यकारामध्ये होतं, आणि म्हणून ई नंतर अ हा स्वर आलेला आहे, आणि म्हणून काय होतं, इथे ईचं परिवर्तन यकारामध्ये होतो, आणि म्हणून संधी असा होतो बघा, करोम्यहम. आपण यापूर्वी काय बघितलं होतं, ई नंतर अ नंतर ई हा स्वर आलेला होता, आणि म्हणून त्याचं एकारामध्ये परिवर्तन झालेलं होतं, गुण झालेला होता. परंतु इथे विपरीत स्थिती आहे, इथे आधी ई आहे आणि नंतर अ आहे, आणि म्हणून यांच्यामध्ये संधी कशा प्रकारचा होतो, तर यणसंधी होतो. त्यानंतर पुढचं उदाहरण बघा, उ हा स्वर काय म्हणतो आहे, स्वरेण सह उ वर्जयित्वा, म्हणजे माझं कुठल्याही स्वरासोबत आणि कोणता, माझा सवर्ण सोडून, संयोगेन मम स्थाने व इति वर्ण आयाती, माझा जेव्हा इतर स्वरांसोबत म्हणजे माझा सवर्ण सोडून इतर स्वरांसोबत ज्या वेळेला माझा संयोग होतो त्यावेळेला काय होतं, तर तिथे व हा वर्ण येतो. त्याचं उदाहरण बघा दिलेलं आहे, खलु एतत्. खलु एतत्, ते या खलू मध्ये काय आहे, उकार आहे, आणि नंतर कोणता स्वर आहे, ए हा स्वर आहे, आणि म्हणून या उकाराच्या जागी काय येणार आहे, व मध्ये त्याचं परिवर्तन होणार आहे, आणि म्हणून याचा संधी असा होईल बघा, हलवेतत्. तर मला असं वाटतं हे तुमच्या लक्षात आलेलं असणार आहे. स्वरसंधींचे प्रकार आपण अभ्यासले, फक्त ते वेगळ्या प्रकारे अभ्यासले उदाहरणांद्वारे. त्यानंतर ते वर्ण स्वतःचा परिचय करून देत आहेत, अशा प्रकारे आपण यामध्ये आपल्याला संवाद अनुभवायला मिळाला. तर बघा, एवं अस्माकं मितः प्रभावः दृश्यते, तर अशा प्रकारे आमचा परस्परांवरती प्रभाव दिसतो. काय दिसतो, यथा स्वरसंधी तथैव विसर्गसंधी व्यंजनसंधीच्या अपि भवतः. आणि ही जी उदाहरणं दिलेली आहेत, मी तुम्हाला सांगितलं की हे स्वरसंधीचे प्रकार आहेत, सवर्ण दीर्घ, दीर्घसंधी, गुणसंधी, त्यानंतर वृद्धी संधी, यणसंधी, हे संधीचे प्रकार आहेत. तर तसंच विसर्ग संधी आणि व्यंजन संधी पण आहे. संधी रूपेण यद ध्वनी परिवर्तनम अस्मासु भवती, आणि संधी केल्यामुळे जे ध्वनी परिवर्तन आमच्यामध्ये होतं तद्विषयकाः नियमाः वर्तन्ते, त्याविषयी हे काय आहेत, नियम आहेत. यदि तद्ध्वनी परिवर्तनम सुष्ठु न अवगतम, आणि हे ध्वनी परिवर्तन जर तुम्हाला योग्य प्रकारे समजलं नाही, चांगल्या प्रकारे समजलं नाही, संधी नियमाः न पठिताः तर्हि अर्थावबोधनम न भवती, आणि संधी नियम जर आपण नाही वाचले तर आपल्याला योग्य प्रकारे त्याचा अर्थ समजणार नाही. अशा प्रकारे हा आपला पाठ संपलेला आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.